छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त आक्रमक झालेले या श्री भंडारी यांचं रस्त्यावर बसून आंदोलन तर मोठा राडा झाल्यानं भाजप कार्यालयामधून नाराजांना बाहेर काढण्यासाठी पोलीस बळाचा वापर। काल आलेल्यांना पैसे देऊन तिकीट दिली तर भाजप आता बदललेला पक्ष आहे, पैसा दो और तिकीट लो अशी परिस्थिती। नाराज उमेदवारांचा आरोप तर 41 वर्षांपासून भाजपचं काम करत असताना सुद्धा पैशांचं राजकारण होतंय, निष्ठावंत आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महिला पदाधिकारी दिव्या मराठे नाराज, प्रभाग क्रमांक 20 मधून लढण्यासाठी इच्छुक असताना यादीमध्ये नाव नसल्याची त्यांची खंत। दरम्यान आम्ही आता एकनिष्ठ राहणार नाही, भाजपचा उमेदवार पडणार, मराठे आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपात नाराजीचा सूर, तिकीट नाकारल्यामुळे प्रभाग क्रमांक 22 मधील इच्छुक पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर। 14 ते 15 वर्षांपासून पक्षासाठी काम करत असताना सुद्धा भाजपनं डावलल्याचा आरोप। नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग, एबी फॉर्मसाठी भाजप जिल्हाध्यक्षांचा पाठलाग। ठाण्यातील भाजप कार्यालयामध्ये इच्छुक उमेदवारांना डावलल्यामुळे कार्यकर्ते संतप्त। भाजप कार्यकर्त्यांनी वर्तकनगरमधील भाजप कार्यालयाला या ठिकाणी घेराव घातला आणि गोंधळ घातला। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी विजय शिवतारेंवर नाराज, तर हॉटेलमध्ये बैठक सुरू असताना राडा झाल्यामुळे बैठकीचं ठिकाणही बदललं। पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही नाराज। शिंदेच्या शिवसेना कार्यालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी। कुठेही महायुती तुटल्याचं चित्र नाही, काही ठिकाणी भावनेच्या भरात युती तुटल्याचं विधान झालं असेल, उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान पुण्यामध्ये एकत्र बसून नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचंही वक्तव्य। जागा वाटपाच्या बाबतीत भाजपकडून निव्वळ विश्वासघात, रामदास आठवलेंचं ट्विट, महायुतीच्या स्थापनेपासून भाजपसोबत खंबीरपणे सोबत राहिलो, कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही, आठवलेंचीही नाराजी। ठाकरेंची शिवसेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेनं मनसेला हव्या असलेल्या जागा दिल्या नाहीत, उदय सामंत यांची ठाकरे आणि मनसेच्या युतीवरून टीका। चंद्रपुरात भाजपच्या इच्छुक उमेदवारांचा संताप, तिकिटाच्या निश्चितीसाठी आज सकाळपासूनच चंद्रपुरातील एनडी हॉटेलमध्ये इच्छुकांची गर्दी। एका इच्छुक उमेदवाराचा पारा चढला आणि त्यानं एका महिला उमेदवाराला खडे बोल सुनावले। चंद्रपूर महापालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवर आमदार किशोर जोरगेवार यांचा तीव्र आक्षेप, सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांची तीव्र नाराजी, उमेदवार बदलण्याची जोरगेवार यांच्याकडून मागणी। अमरावतीमध्ये उमेदवारी अर्ज मिळत नसल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत कार्यकर्त्यांचा राडा, अमरावतीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारी अर्ज वाटपात मोठा गोंधळ, उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष, कार्यकर्त्यांमध्येही धक्काबुक्की। अकोल्यामध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या वाट्याला अश्रूच, तिकीट न मिळाल्यामुळे भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या निवासस्थानी गोंधळ घातला, इच्छुक उमेदवार महिलेसह कार्यकर्त्यांना रडू कोसळलं। वसई विरारमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तिकीट वाटपावरून भाजपात नाराजी, निष्ठावंतांना डावलून नवीन लोकांना तिकीट दिल्याचा आरोप, तिकीट वाटपावरून नेहा दुबे यांचा राजू नाईकांवर आरोप। भांडूपमध्ये मनसेची पहिली बंडखोरी, वॉर्ड क्रमांक 114 मध्ये माजी नगरसेविका अनिशा माजगावकरांनी उमेदवारी अर्ज भरला, मनसेनं अनिशा माजगावकर यांच्यासाठी ही जागा मागितली होती। राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा वाद विकोपाला, 12 ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती तुटली। जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेडसह अमरावती, अकोला, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत युती फिसकटली, सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये युती फिसकटली, शिवसेना भाजप स्वतंत्र लढणार, अंतर्गत नाराजी आणि जागा वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद। पुण्यामध्ये शिवसेना 165 जागांवर अर्ज दाखल करणार, धंगेकरांची माहिती, तर जो जिंकेल त्यालाच एबी फॉर्म दिले आहेत, उदय सामंतांची माहिती। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा 1 तास उरला, एबी फॉर्म घेऊन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ, दुपारी 3 वाजता अर्ज स्वीकारणं बंद होणार। नागपुरात काँग्रेसनं विश्वासघात केलाय, शेवटच्या क्षणी काँग्रेसनं आघाडी तोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांचा आरोप, नागपुरात पवारांची राष्ट्रवादी सर्व जागांवर उमेदवार देणार, देशमुखांची प्रतिक्रिया।
मुंबईमध्ये तेजस्वी घोसाळकरांच्या महिला कार्यकर्ता मेळाव्यामध्ये महिला पदाधिकारी नाराज. महिला पदाधिकाऱ्यांना मनीषा चौधरींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. मी कुठे चुकली असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांना केलाय. कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजप आणि शिवसेना आमनेसामने. भाजपकडून माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर मैदानात तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप रिंगणात. कुलाब्यामध्ये नार्वेकर विरुद्ध सानप असा सामना होणार. मुंबईमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात उमेदवारीची लॉटरी. राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर यांना भाजपकडून उमेदवारी. प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 यांच्यामधून त्यांना उमेदवारी जाहीर. पुण्यामध्ये तानाजी सावंतांचा मुलगा गिरिराज सावंतला शिवसेनेकडून उमेदवारी. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 37 मधून त्यांना उमेदवारी. राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांचे दोन्ही मुलं निवडणुकीच्या रिंगणात. एकाला भाजप तर दुसऱ्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर. बापू मानकर भाजपकडून तर हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादीकडून लढणार. खासदार नरेश म्हस्केंच्या मुलाला उमेदवारी नाकारली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उमेदवारी नाकारल्याची माहिती. वाढत्या विरोधामुळे आशुतोष म्हस्के यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आशुतोष म्हस्के गेले अनेक वर्ष आनंदनगर हुजुरी भागात काम करत होते. उमेदवारी नाकारल्यामुळे आनंदनगर भागातील नागरिकही नाराज असल्याची माहिती. उल्हासनगरमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. उल्हासनगर महापालिकेमध्ये मनसेचे 14 आणि ठाकरेंचे 44 उमेदवार रिंगणात. मनसेकडून 14 एबी फॉर्म तर ठाकरेंकडून 44 एबी फॉर्मचं वाटप केले जाणार. मुंबईच्या दादरमधील प्रभाग क्रमांक 192 मध्ये नाराजी. यशवंत किल्लेदारांना उमेदवारी दिल्यामुळे ठाकरेंच्या सेनेत नाराजी तर ठाकरेंच्या प्रकाश पाटणकरांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. जालन्यामध्ये पुन्हा रावसाहेब दानवे, लोणीकर आणि खोतकरांची बैठक. जालन्यातील महायुतीसंदर्भात वरिष्ठांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. जालन्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना. महायुतीच्या 7 बैठका होऊन सुद्धा तोडगा नाहीच. जेलमध्ये असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा मुलगा रिद्धेश निमसेला नाशिकमधून भाजपकडून उमेदवारी. उद्धव निमसे धोत्रे हत्या प्रकरणामध्ये जेलमध्ये. पुण्यामध्ये रुपाली ठोंबरेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर. रुपाली ठोंबरेंना पुण्याच्या प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी. तर गुंड गजा मारणेच्या पत्नीला दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी. जयश्री मारणे पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार. मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपचं जागा वाटपाचं सूत्र ठरलं. भाजप 137 प्रभागामधून तर शिंदेची शिवसेना 90 जागांवर लढणार. तर महायुतीच्या घटक पक्षांचा सुद्धा याच आकड्यांमध्ये समावेश असणार. स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भाजपनं फेकलेल्या तुकड्यांवर जगण्याची वेळ. संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंचा समाचार. तर 60 वर्षांच्या इतिहासात शिवसेना कोणाच्या दारात जाऊन उभी राहिली नाही. संजय राऊतांची टीका. राज ठाकरे यांची 10 जानेवारीला ठाण्यामध्ये सभा. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये राज ठाकरेंची तोफ धडाडणार. प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी 2 ठिकाणी उमेदवारांची अदलाबदली. प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी 2 उमेदवारांचे वॉर्ड बदलले. सूत्रांची माहिती. सुर्वेंचा मुलगा राज सुर्वेला वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी. सूत्रांची माहिती. नवी मुंबईमध्ये भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंचं मंत्री गणेश नाईकांना चॅलेंज. नाईकांना नवी मुंबईमध्ये 111 उमेदवार निवडून आणावेत. तर माझ्या मुलाला एबी फॉर्म दिला मात्र त्याच्यावर जिल्हाध्यक्षांची सही नाही. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंचा आरोप. नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं. शिंदेची शिवसेना 92 ते 95 जागा लढवणार तर अजित पवारांची राष्ट्रवादी 27 ते 30 जागा लढवणार. रिपब्लिकन सेनेला 2 जागा. सूत्रांची माहिती. भाजपकडून शिवसेनेची 8 जागांवर बोळवण तर शिवसेना नेते नितीन गडकरींच्या भेटीला. नागपुरात रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीनंतर युतीचं ठरलं. नागपुरात भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार. आमदार आणि माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना धक्का. विद्या ठाकूर यांचा मुलगा आणि विद्यमान नगरसेवक दीपक ठाकूर यांचा पत्ता कट. वॉर्ड क्रमांक 50 मधून भाजप कार्यकर्ता विक्रम राजपूत यांना उमेदवारी. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर. केसरबेन पटेल या भाजपच्या माजी नगरसेविका. भाजपकडून आमदार मनीषा चौधरींच्या मुलीला तिकीट नाकारलं. अंकिता चौधरी 6वे वॉर्डमधून क्रमांक 8 मधून इच्छुक होत्या. भाजपकडून महिला मोर्चाच्या योगिता पाटील यांना उमेदवारी जाहीर. कल्याण डोंबिवलीमध्ये उमेदवारांची एबी फॉर्म घेण्यासाठी गर्दी. केडीएमसी निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार. भाजप 54 तर शिंदेची शिवसेना 68 जागांवर उमेदवार देणार. रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांकडून एबी फॉर्म वाटपाची लवकर.
सांगलीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरूच. कुपवाडमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहर अध्यक्षांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. मंत्री मकरंद पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उल्हासनगरात मनसेला धक्का. प्रदीप गोडसेंचा शिवसेनेत प्रवेश. प्रदीप गोडसेंना शिंदेच्या शिवसेनेतनं उमेदवारी. अमरावतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेला मोठा झटका. पश्चिम विदर्भ संघटक माजी मंत्री जगदीश गुप्तांचा राजीनामा. जळगावात आरक्षणासह विविध मागण्यांसाठी धनगर समाज आक्रमक. 21 जानेवारीला धनगर समाजाचा मुंबईमध्ये मोर्चा. नवीन वर्षात बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये 2 नवीन गेट सुरू होणार. पर्यटकांसाठी सेल्फी पॉइंट, वॉच टॉवर या सुविधा असणार. तर सध्या बोर धरण आणि आडेगाव या 2 गेटमधून सफारी सुरू.